आधीच 2 पत्नी व मुले असताना एका तोतया इंजिनियरने तिसरीला पत्नी बनवून तिची फसवणूक आणि मारहाण करण्याची घटना ही समोर आलेली आहे। बाबा सीताराम छेडीदार असे 3 पत्नी असणाऱ्या आरोपीचे नाव आहे। तिसऱ्या पत्नीचे हे लक्षात आल्याने त्याचे सर्व बिंग फुटले आहे। प्राप्त माहितीनुसार फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या 34 वर्षीय युवतीने विवाहासाठी व्हॉट्सॲप ग्रुपवर तिची स्वतःची माहिती प्रसारित केली होती। त्यात आरोपी बाबा सीताराम छेडीदार हा बोराखेडी तालुका देऊळगाव जिल्हा बुलढाणा येथील राहणारा होता। या युवतीला पाहण्यासाठी एप्रिल 2019 मध्ये अमरावती येथे आला होता। त्याच्यासोबत त्याचा मावस भाऊ विकास मुळे हा सुद्धा होता। आरोपी बाबा याने युवतीकडील नातेवाईकांना स्वतः इंजिनियर असल्याचे सांगून औरंगाबाद येथे स्वतःचे घर असल्याचे सांगितले। दोघांनी स्वतःला अनाथ असे सांगून कुणीच नातेवाईक नसल्याचे सांगून दोन्ही पक्षांनी 10 मे 2019ला फ्रेजरपुरा येथेच लग्न करण्याचे ठरविले। मात्र लग्नामध्ये कोणतीच भेटवस्तू न आणता फक्त रोख रक्कम देण्याचे युवतीने तिच्या नातेवाईकास सांगावे अशी मागणी केली। युवतीच्या नातेवाईकांनी तिच्या लग्नामध्ये 42,000 रुपये रोख, एक अंगठी तसेच भेटवस्तू म्हणून 80,000 रुपये असा 1,27,000 रुपयाचा ऐवज लग्नामध्ये भेट दिला। या विवाहाच्या नंतर फिर्यादी युवतीच्या एका मैत्रिणीचे लग्न विकास मुळे याच्यासोबत झाले। यात बाबा आणि विकास आपापल्या पत्नीसह औरंगाबाद येथे राहू लागले। या दरम्यान एके दिवशी युवतीच्या मैत्रिणीने तिला पतीविषयी सांगितल्यावर धक्काच बसला। तिच्या पतीचे आधीच 2 लग्न झालेले असून दोन्ही पत्नीपासून 3 अपत्य असल्याची माहिती दिली। यावर तिसऱ्या पत्नीने नातेवाईकांसह फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली। यावर फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी बाबा छेडीदार याच्यासह त्याला मदत करणारा विकास मुळे याचे विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या 420, 417, 494, 495, 504, 506 ब आणि 34 अंतर्गत गुन्हे दाखल केलेले असून दोघांनाही ताब्यात घेण्यासाठी बुलढाणा येथे पोलिसांची चमू रवाना होत असल्याची माहिती सुद्धा फ्रेजरपुरा पोलिसांनी दिलेली आहे। विदर्भ न्यूज करिता अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत।